नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये एक मोठी मेगा भरती येणार आहे। त्याच्यामध्ये 70,000 पदांची मेगा भरती असणार आहे। नुकतीच म्हणजेच कालच एक बैठक जी आहे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे यांची एक बैठक झाली अतिथी सभागृहावर। त्या बैठकीमध्ये हे जे आपलं राज्य आहे त्या राज्यातील जी नोकर भरती प्रक्रिया आहे ते सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढील काळामध्ये म्हणजे राज्याच्या नव्या आणि सोप्या पद्धतीने नोकर भरती केली जाणार आहे। याच्यामध्ये सुमारे जवळजवळ 70,000हून अधिक पदं असणार आहेत। याच्यामध्ये काही टप्प्यांमध्ये ही पदं भरली जाणार आहेत। विविध विभागामध्ये ह्या पदांची संख्या असणार आहे। आता एक फार महत्त्वाचा विषय आहे जे तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे। एमपीएससी जी आहे या एमपीएससी मधून या 70,000 पदापैकी 20,000 पदांची भरती होणार आहे आणि बाकीची जी उर्वरित पदं आहेत जवळपास 50,000 ती विविध मंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या महामंडळ असतील, मंडळ असतील, टीसीएस असेल। टीसीएसचा तर ते 2025च्या एंडलाच संपलेला आहे करार, पण आता पुढे काय आहे तो माहिती नाही। जर कंटिन्यू केलं तर ते घेतील का कोण घेतील याचं अजून एकदम अधिकृत कुठं माहिती नाहीये, पण ते वेगवेगळ्या एक्झाम होतील। हा, पण याच्यामध्ये एवढं सत्य आहे की जे तुमचा जो कॉमन अभ्यासक्रम आहे तोच असणार आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक जास्त स्वतःवरती आता तुमचे काही जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला तयार करायचे आहे। मग आता राहिला प्रश्न की एवढे मोठे जे पदं आहेत मग हे याच्यामध्ये तुम्हाला काही फार महत्त्वाचे कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये 20,000 पदं तर हे आपल्या एमपीएससीच्या मार्फतच घेणार आहेत। ही आपल्यासाठी चांगली सर्वांची गोष्ट आहे, पण राहिलेले पदही तुम्हाला संधी उपलब्ध होतील। आता याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या, काही पदं हे 10वी 12वीच्या बेसवर पण असणार आहेत, काही पदं हे ग्रॅज्युएशनच्या बेसवर पण असणार आहेत। म्हणजे तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये समान संधी असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। यामध्ये ऑनलाईन अर्ज आणि डिजिटल तपासणी व्हेरिफिकेशन ज्याला तुम्ही म्हणता ही पद्धत याच्यामध्ये वापरली जाणार आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रिया त्यामध्ये एकदम स्वच्छ, पारदर्शक आणि एकदम विश्वासार्ह असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कोणालाही याच्यात कुठलाही समस्या, विद्यार्थ्यांना काही अडचणी येणार नाही। त्याच्यासाठी एक मोठा प्लॅन केला जाणार आहे आणि पारदर्शक ही भरती होणार आहे। जर तुमच्याकडे खरंच तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात केली तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो 100% तुम्हाला फायदा होणार आहे। धन्यवाद। मी अनेक तुम्हाला व्हिडिओ देणार आहे, तर याला तुम्ही फॉलो करून ठेवा। युट्यूबला असेल तर तिथे सबस्क्राईब करा, तर त्याच्यामुळे तुम्हाला डेलीचा अपडेट मिळत जाईल। प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी स्पर्धा परीक्षा रिलेटेड देणार आहे। धन्यवाद।